नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आजचं वातावरण खूप छान आहे. आज मी विजिट केलं होतं पनवेल उपजिल्हा रुग्णालय, जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे. तिकडे बऱ्याचशा अशा सुविधा गरजू लोकांसाठी उपलब्ध आहेत. तर त्या सुविधा काय काय आहेत याचा एक मी फोटो काढला होता. तो मी फोटो ह्या व्हिडिओमध्ये अपलोड करेल आणि जर जमलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन पण करेल. तर तुम्ही नक्की बघा. जास्त डिटेल्ड असा व्हिडिओ नाही आहे हा, कारण की बरं वाटत नाही. आपण हॉस्पिटलमध्ये जातो आहे आणि बाकीच्या लोकांचं म्हणजे खूप लोक अशी दुःखात असतात, तर जाऊन रेकॉर्डिंग करणं, कॅमेरा काढणं त्यांच्यासमोर बरं वाटत नाही. मी फक्त असे छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेत की तुम्हाला OPDसाठी तिथे लाईन लावावी लागते. OPDमध्ये लाईन लावल्यानंतर केस पेपर काढण्यासाठी लाईन लावावी लागते आणि केस पेपर काढताना तुम्हाला काही तिथे पैसे खर्च करावे लागत नाहीत. नॉट इवन 5 रुपीज. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट केस पेपर काढून मिळतो. तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड तिथे दाखवायचं आहे. केस पेपर काढल्यानंतर तुम्हाला ते सांगतील की तुम्ही फर्स्ट फ्लोअरला जा किंवा ग्राउंड फ्लोअरला या रूममध्ये जा. तिकडे जाऊन आल्यानंतर तिथे डॉक्टर्स असतात. तुमचं चेकअप होईल आणि ते डॉक्टर नंतर तुम्हाला गोळ्या औषधं प्रिस्क्राईब करतील. जर ती गोळ्या औषधं हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असतील तर त्यांचं असं ग्राउंड फ्लोअरला औषधांचा एक वेगळा सेक्शन आहे. तिथे जाऊन तुम्हाला ती औषधं फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेत. अगेन परत मी सांगते, छोटेच शॉर्ट्स आहेत, पण तुम्हाला जर गरज पडू नये अशीच माझी इच्छा आहे. पण जर कोणी गरजू असेल आणि जर काही इमर्जन्सी असेल, काहीही असेल, तर तुम्ही या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता. मी जास्त काही सांगणार नाही, पण जे लोक पनवेल परिसरात राहतात ते लोक या सुविधांचा उपभोग जास्त चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. जवळ आहे, स्टेशनपासून जवळ आहे. पनवेल स्टेशन, खांदेश्वर स्टेशन जवळ आहे. परत पनवेल बस स्टँड जवळ आहे, ST स्टँड. तर एवढंच सांगायचं होतं, जास्त काही नाही. तुम्ही व्हिडिओ बघा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पॉज करून बघू शकता कोणकोणते विभाग आहेत इथे. आणि हा आहे एंट्रन्स. हा मी सहज असा एक शॉर्ट व्हिडिओ काढला. लेक लाडकी योजनेबद्दल माहिती या बॅनरवर सांगितली होती. ते आम्ही फर्स्ट फ्लोअरला चाललो होतो. तर स्टेअर्स वगैरे पण अशा बऱ्यापैकी क्लीन आहेत, एवढं काय वाईट नाही आहे. आणि लिफ्ट पण आहेत. इथे केस पेपर काढण्यासाठी लाईन होती आणि ह्या साईडला जर आपण गेलो तर इथे औषधं मिळतात. ह्यासाठी तुम्ही इथे लाईन लावू शकता आणि एवढी काही गर्दी नव्हती आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा. आणि तुमचं सगळं झाल्यानंतर बाहेर पडल्या इथे रिक्षा स्टँड आहे, तर तुम्हाला कुठे जास्त जायचं पण नाही आहे रिक्षा शोधण्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.